नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आत्ताच थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवेदन झालं. दोन महत्त्वाचे विषय त्यांनी मांडले. एक तर कोरोना आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय होता मराठा आरक्षणासंदर्भात. कोरोनाचा विषयही महत्त्वाचा होता आणि मराठा आरक्षणाचा विषयही अत्यंत महत्त्वाचा होता. या दोन्ही मुद्द्यांवर उद्धव ठाकरे यांनी आपलं मत मांडलं, सरकारचं मत मांडलं. सरकार कोरोनासाठी कशाप्रकारे तयारी करते, सरकार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी कशाप्रकारे तयार आहे याविषयीची त्यांनी माहिती दिलेली आहे. पण त्याचबरोबर मराठा आरक्षणासंदर्भात नेमकी काय भूमिका सरकारने सर्वोच्च न्यायालयात घेतली आणि इथून पुढे काय केलं पाहिजे आणि काय होणार आहे या संदर्भातलंही आपलं वक्तव्य जे आहे, आपलं निवेदन जे आहे ते सरकारचं निवेदन जे आहे ते त्यांनी दिलेलं आहे. अत्यंत महत्त्वाचं हे निवेदन मानलं जाईल, कारण मराठा आरक्षणासंदर्भात जे काही आंदोलन झालं, जे काही असंतोष मराठा समाजामध्ये होता, तो असंतोष जो आहे तो पाहता महाराष्ट्रातील एक मोठी चळवळ जी आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून ही सुरू होती आणि त्याचा निकाल जो आहे तो सुप्रीम कोर्टाने आज सकाळी दिला. सुप्रीम कोर्टाने या संदर्भात जो निकाल दिलेला आहे तो निकाल पाहता मराठा समाजामध्ये असंतोष निर्माण होईल अशा प्रकारची परिस्थिती होती. पण महाराष्ट्रात असं काही घडलं नाही. काही ठिकाणी तुरळक म्हणण्यापेक्षा काही ठिकाणी निदर्शनं झाले, कारण कोरोनाचं संकट आहे आणि मराठा समाजालाही त्याची जाणीव आहे. आणि एकूण ज्या प्रतिक्रिया होत्या त्या प्रतिक्रिया अत्यंत संयमी होत्या आणि या प्रतिक्रिया संयमी असण्याचं कौतुक जे आहे किंवा आभार जे आहे ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवेदनामध्ये दिलेलं आहे. आता आपण एक महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे की उद्धव ठाकरे यांनी सरकारची पुढची भूमिका काय आहे याविषयीचं जे मत आहे ते व्यक्त केलेलं आहे. आता ते मत नेमकं काय आहे, त्यांनी थेट केंद्र सरकार आणि राष्ट्रपती यांच्याकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो सोपवलेला आहे. याचं कारण असं आहे की सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल या संदर्भातली जी वाटचाल आहे ती दाखवून दिलेली आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. अशा प्रकारचा उल्लेख जो आहे तो उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवेदनामध्ये दिलेला आहे. एकूण मराठा आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडीचं सरकार कशा प्रकारे काम करत होतं किंवा किती बैठका झाल्या याची माहिती जी आहे ती सुद्धा उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवेदनामध्ये दिली आहे. मराठा आरक्षण हा सर्वानुमते घेतलेला निर्णय होता आणि साहजिकच विधानसभेमध्ये जेव्हा या संदर्भातला कायदा झाला तेव्हा सर्व पक्षांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला होता. सर्व पक्षांनी मराठांना आरक्षण मिळावं या संदर्भातला बैठक झाली होती. गटनेत्यांची बैठक असेल किंवा इतर जी बैठक असेल या सगळ्या बैठकीमध्ये सर्वपक्षीय हा जो पाठिंबा होता तो मिळाला होता. पण तरीसुद्धा हे आरक्षण जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही. हायकोर्टामध्ये हे आरक्षण टिकलं, पण सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण टिकलं नाही अशा प्रकारचा जो विरोधकांकडून आरोप होते त्यालाही त्यांनी उत्तर दिलं आहे की या सगळ्या लढाईमध्ये मराठा समाजाच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारची किंवा महाविकास आघाडीची भूमिका ही जी आहे ती सकारात्मक आहे आणि त्यांनाही या प्रकारचं आरक्षण मिळावं यासाठीची ही भूमिका आहे. त्यामुळे कुणाचाच विरोध नसताना आपण ही लढाई अत्यंत योग्यपणे लढलो. चांगले वकील आपण दिले आणि हे चांगले वकील जे आहेत ते बाजू मांडत होते. पण सुप्रीम कोर्टापुढे मात्र आपल्याला निराशा मिळाली आहे. पण ही निराशा काही कायमची नाही आहे. लढाई आपली संपलेली नाही आहे आणि ही लढाई आता आपण केंद्र सरकारकडून लढून घेऊ अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते या सगळ्या मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेवर उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आहे. निराश झालो तर महाराष्ट्र कसला अशा प्रकारचं मत जे आहे ते त्यांनी व्यक्त केलं आहे. आणि ही लढाईची आत्ता वेळ नाही आहे आणि आपण ही लढाई लढणार आहोत. आणि केंद्र सरकारने ज्या प्रकारे 370 कलम असेल किंवा शहाबानू प्रकरण असेल या सगळ्या संदर्भात ज्या प्रकारे कणखर भूमिका घेतली ती भूमिका पाहता मराठा आरक्षणाच्या संदर्भातही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती यांनी ही भूमिका घ्यावी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावं अशा प्रकारचं मत जे आहे ते व्यक्त केलेलं आहे. माझे सहकारी विजय गायकवाड या चर्चेत सहभागी होणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मला एक रिक्वेस्ट जी आहे ती पाठवावी. त्यांची रिक्वेस्ट मला दिसत नाही आहे. विजय, तुम्ही जर माझा आवाज ऐकत असाल किंवा तुम्ही असाल तर मला पुन्हा एकदा रिक्वेस्ट तुम्ही पाठवू शकता आणि या चर्चेत सहभागी होऊ शकता. पण तत्पूर्वी
उद्धव ठाकरे यांनी जे काही दुपारी पत्रक एक प्रसिद्धीस दिलं होतं आणि हे पत्रक जे होतं त्या पत्रकामध्ये 370 कलम असेल किंवा शहाबानूचं प्रकरण असेल किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या कणखरपणे केंद्र सरकारने केलेल्या आहेत. मग मराठा आरक्षणासाठी आपण कशा प्रकारे पुढे गेलं पाहिजे याचा मार्ग सुप्रीम कोर्टाने दाखवल्यानंतर राज्य सरकार केंद्र सरकारने ही जबाबदारी घेतली पाहिजे. दुपारच्या पत्रकामध्ये म्हणजे आत्ता उद्धव ठाकरे जे आहेत ते असं म्हटले नाहीत. दुपारच्या पत्रकामध्ये एक उद्धव ठाकरेंच्या पत्रकामध्ये एक गोष्ट महत्त्वाची होती की हायकोर्टामध्ये आपण जिंकलो पण केंद्रात जिंकलो नाही अशा प्रकारचा आरोप जो केला जातो तो आरोप काही योग्य नाही आहे. अशोक चव्हाण यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये खूप मोठी भूमिका घेतली आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर मेहनत केलेली आहे. चांगले वकील जे आहेत ते आपण दिलेले आहेत. चांगले वकील दिल्यानंतर ही लढाई तरीसुद्धा आपण हरलेलो आहे आणि यापुढे ही लढाई आपली संपलेली नाही आहे. आरक्षण मिळालं हा तुमचा अधिकार आहे आणि आरक्षण देण्याची जबाबदारी आता केंद्र सरकार आणि राष्ट्रपतीची आहे. सुप्रीम कोर्टाने जे मार्गदर्शन केलं आहे ते मार्गदर्शन आपण पाहता या सगळ्या प्रकारावर अनेक जण मला रिक्वेस्ट पाठवत आहेत. विजय गायकवाड यांची रिक्वेस्ट आलेली आहे. विजय गायकवाड या चर्चेसभा ज्या पत्रकार परिषदा नेमक्या काय झाल्या, राजकीय पत्रकार परिषदा म्हणजे भाजपच्या असतील, देवेंद्र फडणवीस या विषयावर बोलले, नवाब मलिक या विषयावर बोलले, त्याचबरोबर अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. अशोक चव्हाण यांच्यासोबत अरविंद सावंत होते. अरविंद सावंत, नवाब मलिक आणि अशोक चव्हाण या तिघांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली सह्याद्री अतिथीगृहावर आणि महाराष्ट्रातून अनेक भागांमध्ये प्रतिक्रिया येत होत्या आणि या प्रतिक्रिया नेमक्या काय होत्या याविषयी मी तुमच्याशी बोलणार आहे. मराठा समाजाचं आंदोलन आज महाराष्ट्रात कसं होतं किंवा त्यांचा जो आक्रोश होता तो कशा प्रकारे पाहायला मिळाला. विजय या चर्चेत सहभागी होतात. विजय, आज दिवसभरात सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर एक तर असं होतं की हा निर्णय जो आहे तो मराठा समाजाच्या विरोधात गेलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांचं कौतुक केलं, त्यांचं नाव घेतलं. संभाजीराजे हे भाजपचे खासदार आहेत आणि त्यांनी जी समजदारीची भूमिका घेतली आहे त्याचं कौतुक केलं. एकूण भाजपची काय प्रतिक्रिया होती आणि महाविकास आघाडीची काय प्रतिक्रिया पाहायला मिळाली? निश्चितपणे म्हणजे गेल्या काही अनेक वर्षाचा जर विचार केला तर मराठा आरक्षणाचं राजकारण करण्याचा प्रयत्न सर्वपक्षीय राजकारण्यांनी केला. विरोधात जे होते त्यावेळेस ते सत्ताधाऱ्यांवर टीका करायचे आणि सत्तेत गेल्यानंतर ते विरोधकांवर टीका करायचं असं सगळं चित्र होतं. परंतु आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी ठाम भूमिका घेतली मला वाटतं बऱ्यापैकी ग्राउंडवर करण्यात आलं होतं आणि प्रतिकूल निकाल लागेल असा सरकारला अंदाज असावा बहुतेक, कारण की यापूर्वीच्याही ज्या सुनावण्या झाल्या होत्या त्यामध्ये याची चुनचुन किंवा त्याची पूर्वकल्पना सरकारला निश्चितपणे आली असेल. जे विधिज्ञ राज्य सरकारच्या सेवेमध्ये आहेत आणि ज्या सल्लागार आहेत तर त्या पद्धतीने सगळ्या जे खंडपीठ आहे किंवा जे घटनापीठ आहे ते काय निर्णय देईल याचा अंदाज सरकारला असावा. त्याच दृष्टीने सगळी तयारी केली होती आणि आज निकालातून त्या गोष्टी स्पष्ट देखील झाल्या. 102 जे कलम आहे घटनेचं ज्याची दुरुस्ती सरकारने केली ते खऱ्या अर्थाने या आरक्षणाला घातक ठरलंय अशा पद्धतीचं वर्डिंग त्या निकालामध्ये आणि आज मंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याचा पुनरुच्चार देखील केला. आणि आता ही सगळी मराठा आरक्षणाची लढाई आहे पंतप्रधान, संसद आणि राष्ट्रपतींच्या हातामध्ये. या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी आज निवेदन केलंय. दुपारपासून ते बैठकीत देखील होते. मंत्रिमंडळाची आज बैठक झाली आणि एक गांभीर्यपूर्वक असा निर्णय केला की समाजाची जी मागणी आहे तीच सरकारची मागणी आहे आणि सरकार समाजासोबत आहे. त्यामुळे कुणीही याच्यामध्ये राजकारण करू नये. आणि ज्या पद्धतीने संभाजीराजांचं कौतुक त्यांनी केलं, त्यांची भूमिका संयमित होती, कारण की गेल्या अनेक दिवसापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची मागणी करतायत. दोन्ही राजे म्हणजे संभाजीराजे असतील, उदयनराजे असतील, परंतु त्यांना ती भेट मिळालेली नाही, कारण की समाजामध्ये अनरेस्ट आहे. समाजामध्ये जी भावना आहे ती उद्रेकाची भावना आहे, त्याला कुठेतरी शमवण्यासाठी हे दोन्ही राजे प्रयत्न करत होते आणि त्याच मागणीला आता उद्धव ठाकरेंनी उचलून धरलेलं आहे. आणि जर एक महत्वाचं की ज्या प्रकारे हा निकाल आल्यानंतर भाजपचे नेते, विरोधी पक्ष आहे अर्थातच तो रिॲक्शन देणार एखादा विरोधी पक्ष, जे डिफेन्स करतात किंवा जे आरोप करतात, भाजपचे आरोप 3 महत्वाचे आरोप आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टामध्ये महाविकास आघाडीने योग्य प्रकारे युक्तिवाद केला नाही. दुसरं एक महत्वाचं 302 ही घटना 102 ही घटना दुरुस्ती जी आहे
या संदर्भातला जो से होता, जो सुप्रीम कोर्टामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मांडला होता, तो सुप्रीम कोर्टामध्ये नीट मांडता आला नाही. हा दुसरा आरोप. तिसरा आरोप की महाविकास आघाडीला किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही. या संदर्भात काय नेमकं काय आहे? म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं की अशोक चव्हाण हे खोटं बोलतायत. मला वाटतं अशोक चव्हाणांची सकाळीच प्रतिक्रिया आली आणि त्यांनी मला वाटतं बऱ्यापैकी स्पष्टता सगळी केलेली आहे. म्हणजे कदाचित त्यांनी ज्या पद्धतीने बैठका घेतल्या आणि ज्या पद्धतीने याचा अभ्यास केलाय, तर मला वाटतं कदाचित दुसऱ्या राजकारण्यांनी केला नसेल. त्याचा उल्लेख देखील आता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या संबोधनामध्ये केला. आणि ही एक राजकारणाची गोष्ट आहे, कारण की हे जो मराठा समाजाचं आरक्षण हा विषय राजकीय दृष्ट्या प्रचंड संवेदनशील आहे आणि त्याची जाणीव विरोधकांनाही आहे, सत्ताधाऱ्यांना देखील आहे. त्यामुळे कुठेतरी आज कदाचित सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाच्या बाजूने निकाल दिला असेल तर ते यश हे महाविकास आघाडी सरकारचं मानलं जात असं. ते महाविकास आघाडी सरकारला मिळू नये अशी भाजपची रणनीती असावी आणि त्याच दृष्टिकोनातून गेल्या काही दिवसात प्रयत्न केले जात होते. आपल्याला आठवत असेल की केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांची बैठकीची मागणी सातत्याने ठाकरे सरकारकडून केली जात होती. त्यांनी कमिटमेंट पण दिली होती, परंतु रविवार आहे, माझ्याकडे अधिकारी नाही, झूम मीटिंगवरती मी जॉईन होऊ शकणार नाही, अशा पद्धतीच्या सगळ्या जे काही परसेप्शन आहे ते क्रिएट करण्यात आलं सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं. आणि या आरक्षणाचा विरोध सुरुवातीच्या टप्प्यामध्ये केंद्र सरकारने केला असाही आरोप महाविकास आघाडीच्या सरकारने केला होता. आणि हे जे आरक्षण आहे, गायकवाड समितीचा रिपोर्ट, हे आरक्षणाचा मसुदा आहे, स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी तयार केला होता. विलासजी, तुम्हालाही आठवत असेल आणि मलाही आठवतं की विधिमंडळाचं एक स्पेशल अधिवेशन बोलवण्यात आलं आणि त्या ठिकाणी विधानसभेत काही चर्चा झाली होती की आपण त्याच्यावर थोडीफार चर्चा करू आणि नंतर परिषदेकडे पाठवू. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी अशी भूमिका तिथे मांडली सभागृहामध्ये की हा समाजाच्या साठी महत्वाचा विषय आहे, समाजामध्ये प्रचंड अनरेस्ट आहे, त्यावेळेस मोर्चे सुरू होते महाराष्ट्रभर सगळ्या दृष्टीने, त्यामुळे आपण कुठलीही चर्चा न करता एकमताने हे विधेयक मंजूर करू अशी मागणी केली आणि त्यामुळे सगळे विरोधक सोबत आले आणि मला वाटतं काही मिनिटांमध्ये ते विधानसभेत मंजूर झालं, काही मिनिटांमध्ये ते विधान परिषदेमध्ये मधून झालं. सगळा समाज, अख्खा महाराष्ट्र हा महाराष्ट्र आरक्षणाच्या बाजूने अशा पद्धतीचं वातावरण तयार केलं होतं. मग आता का विरोधी पक्षांना आणि फडणवीसांना वाटतं की हे आरक्षणामध्ये सरकार कुठेतरी कमी पडलंय? विजय, मी तुम्हाला थांबवतो. विजय, मी तुम्हाला थांबवतो, पण आत्ताची एक महत्वाची बातमी जी मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय, ती बातमी म्हणण्यापेक्षा एक प्रतिक्रिया आहे. उद्धव ठाकरे यांची प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर नितेश राणे, आमदार, भाजपचे आमदार, यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ही प्रतिक्रिया आपण पाहतोय. आत्ताच झालेल्या मुख्यमंत्री FB लाईव्ह नंतर आलेली योग्य प्रतिक्रिया. म्हणजे नाही विजय, ही प्रतिक्रिया जी आहे ती राजकारणाला न शोभणारी ही प्रतिक्रिया, असं मी म्हणेल एक पत्रकारितेच्या. आणि ही प्रतिक्रिया आपण पाहतोय आणि अशा प्रकारे ही प्रतिक्रिया आलेली आहे. आणखी काही प्रतिक्रिया येत असेल तर मी साहजिकच त्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. पण तुझ्या पप्पाने केंद्र सरकारकडून तुझ्यासाठी बायकोच मागायची सोडली आहे फक्त, अशा प्रकारची प्रतिक्रिया नितेश राणे यांनी व्यक्त केलेली आहे. म्हणजे भाजपचे नेते आता उद्धव ठाकरे यांच्या FB लाईव्ह नंतर ही हे करतात. हा विजय, माफ करा तुम्हाला मी थांबवलं होतं, बोला. निश्चितपणे म्हणजे अशा प्रतिक्रिया खरं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या समृद्ध राजकीय चळवळीमध्ये अयोग्य आहेत. पप्पा वगैरे काढून अशा पद्धतीने बोलणं फार चुकीचं आहे. मला भाजपचे नेते देखील या भाषेचं समर्थन करणार नाही. कदाचित जर केलं तर ते निषेधच करतील. तर हे चुकीचं आहे. आपण जे तीनही मुद्दे उपस्थित केले ते आता गैरलागू ठरलेले आहेत. आज एक प्रकारे जे मुख्यमंत्र्यांनी हे सगळं लीड केलं, बैठक घेतली त्यांनी, मंत्रिमंडळाच्या बैठकीला सामोरे गेले आणि त्यानंतर जनतेपुढे आलेत. आणि कोरोनाचं संकट हे मोठं आहे. ते कोरोनाच्या संकटामध्ये आपल्याला लढायचं आहे. महाराष्ट्राने मोठं यशही मिळालं त्याची त्यांनी माहिती दिली. परंतु आता ही सगळी लढाई आहे ही राज्य सरकारने आता केंद्राच्या कोर्टामध्ये नेलेली आहे. आता जो काही निर्णय घ्यायचा आहे तो केंद्र सरकारने घ्यायचा आहे, संसदेने घ्यायचा आहे, प्राईम मिनिस्टरने घ्यायचा आहे, प्रेसिडेंटने घ्यायचा आहे. अशा पद्धतीची मांडणी आता महाविकास आघाडी सरकारने करतो आणि घटनेचा विचार करणारे, घटनेचे अभ्यासक आहेत, त्यामध्ये अभ्यास करणारे सगळ्यांना समजतं की बिलकुल
बिलकुल बिलकुल विजय, मी पुन्हा एकदा तुम्हाला थांबवतो. एक प्रतिक्रिया येते नरेंद्र पाटील यांची प्रतिक्रिया आपण पाहूया. नेमकं नरेंद्र पाटील काय निकाल म्हणतात. आला नरेंद्र पाटील भाजपचे आमदार आहेत. प्रत्यक्षामध्ये अपेक्षित होतं की योग्य युक्तिवाद केल्यानंतर मराठ्यांना न्याय मिळेल. पण दुर्भाग्याने वाईट वाटते. आशीर्वादी 1980 याच आरक्षणासाठी जीव दिला. मराठा क्रांती मोर्चाच्या अंतरानंतर 41 मराठा बांधवांनी जीव दिला. विजय, आवाज येतो तुम्हाला? वारंवार सांगत होतो. तुम्ही लक्ष घाला. तर सर्वांना घालत होतो. त्यांचा आहे ते काँग्रेस पक्षाने या आमदार होते महाराष्ट्रामध्ये राज्य केलं. आणि त्यांच्या वडिलांनी मराठा त्यांनी समाजाचे कधी योगदान दिलेलं आहे. त्यांच्या या ठिकाणी आघाडीचे आरक्षणाची नेते होते आणि योग्य ते भूमिका बरेच मांडली नव्हती. म्हणून आम्हाला भीती त्यांच्या वडिलांनी होती. केलेली तीच लढाई झाली. ते मैदानात उतरून देवेंद्रजींनी समाजासाठी रक्षण मिळणे गरजेचं होतं अशी त्यांची भूमिका. त्या नियोजनामुळे सकाळपासून लोक सांगतात शांत राहा. छत्रपतींचं बघितलं, मराठा समाजाच्या बऱ्याचशा लोकांच्या मी न्यूज बघत होतो. शांत राहा, आराम करा, कोरोना आहे, झोपून राहा. 2 वर्ष कोरोना चालणार आहे. 2 वर्ष शाळेत मुलं घालू नका, एमपीएससीच्या परीक्षा देऊ नका, युपीएससीच्या परीक्षा देऊ नका, मराठा आरक्षणाच्या विषयावरती कोणी बाहेर पडू नका, शांत राहा. अरे कसले तुम्ही लोक नेते आहे? टाळ वाजवा, टाळ. खरं सांगतो तुम्हाला, वाईट वाटतंय मला, मनापासून वाईट वाटते. काही मर्यादा आहेत. तर आज मला खरंच वैयक्तिक जगायची पण इच्छा आहे, कारण इतकी माणसं मेले. बघा, आज तुम्ही वर्षावर बसलाय, झक मारायला बसलाय का? मला कळत नव्हतं का वर्षावर अगोदर बसून, प्रत्येक केसच्या अगोदर बसून मीटिंग करायचं? त्या वर्षावरचं काय महत्व राहिलंय का? आणि आमचे नेते गेलेत मराठ्यांची आज मीटिंग करायला. आमचं आरक्षण गेल्यानंतर काय डोंबलाचं होणार आहे का आता? वाईट वाटतंय. ह्याच्यापेक्षा वाईट प्रतिक्रिया मी देऊ शकत नाही, मर्यादा आहे. नाहीतर माझी ग्रामीण भागाची भाषा आज मला वापर करावीशी वाटते. खरंच मी मराठा बांधवांचं मनापासून वाईट केलं. महाविकास आघाडीला मी सांगतो, 41 मराठा तरुण आणि अण्णासाहेबांचं आज तुम्ही खरी मनापासून हत्या केली. मराठ्यांचा तुम्ही विश्वासघात केला, हे तुम्हाला भोगावं लागेल, एवढं लक्षात ठेवा. नरेंद्र पाटील भाजपचे आमदार काय प्रतिक्रिया देत होते आणि ते रडत होते की मराठ्यांचा विश्वासघात केलाय. विजय, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया म्हणजे आता नितेश राणे प्रतिक्रिया यांनी दिली, नरेंद्र पाटील जे आहेत ते सुद्धा आमदार आहेत, त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली. म्हणजे त्यांनी जो शब्द उच्चारला तो सरळ ग्रामीण भाषेत झक मारायला. भाजपाकडून या सगळ्या विषयाचं राजकारण होईल असं वाटतं तुम्हाला? 100% म्हणजे मिशन ऑपरेशन लोटसची जी चर्चा गेल्या काही दिवस होते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, तर वेगवेगळ्या संधी शोधून तो करण्याचा प्रयत्न करतोय. मला तर या निमित्ताने देखील तो करण्याचा प्रयत्न हा भाजपकडून केला जाईल. परंतु आता आघाडीचे नेतेही सावध झालेले आहेत. आज ज्या पद्धतीने एक समान असे वक्तव्य आलेले आहेत आणि कोऑर्डिनेशन करून ज्या पद्धतीने हे केंद्रावरती थोपवण्याचा प्रयत्न केला जातोय, मला वाटतं कुठेतरी आता थोड्याच वेळापूर्वी कोर्टाची जी काय ऑर्डर आहे त्याची कॉपी देखील आली आणि त्याच्यामध्ये क्लिअर कट कलम 102 मधल्या राज्यांच्या जबाबदाऱ्या किंवा केंद्र सरकारचे जे अधिकार आहेत तर ते स्पष्ट होत आहेत. त्यामुळे मला वाटतं की कदाचित हे राजकारण अपयशी ठरेल आणि समाजापर्यंत खरी भूमिका जाईल. समाजातले अनेक चांगले जे समजदार नेते आहेत, जस्टिस कोळसे, बीजी कोळसे पाटील, त्यांनी देखील मॅक्स महाराष्ट्रावर येऊन आव्हान केलं आपल्याला की हे जे आरक्षण आहेत यामध्ये मुळातच काही अनेक त्रुटी होत्या आणि त्या जाणीवपूर्वक ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे हे आरक्षण टिकणार नव्हतं हे समाजातील अनेक लोकांना ठाऊक होतं. आणि जर यामध्ये कुणी भावना भडकवणारं राजकारण करत असेल, कोण फूस देण्याचा प्रयत्न करत असेल समाजाच्या तरुणाला, तर ते घातक आहे. कुणीही त्याला बळी पडू नये, कारण की हे करोनाचं संकट आहे. आपला जीव, आपलं कुटुंब आणि स्वतः आपण महत्वाचं आहे. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं आपण वेगळ्या मार्गाने काढू शकतो.
आपण राष्ट्रपतींकडे जाऊ शकतो, आपण केंद्र सरकारकडे जाऊ शकतो. तर ते सगळे घटनात्मक मार्ग आहेत, जे संविधानाने दिलेले मार्ग आहेत, ते वापरावेत, असं समाजातील अनेक चांगले नेते देखील करतायत. बिलकुल. धन्यवाद विजय, तुम्ही या चर्चेत सहभागी झालात. पण केंद्र सरकार म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती यांनी आता हा प्रश्न सोडवावा अशा प्रकारचं निवेदन उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. निवेदनामध्ये त्यांनी कोरोनाच्या संदर्भात आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात या दोन महत्वाच्या गोष्टींवर चर्चा केली किंवा निवेदन केलं. 370 कलम लागू करण्यासाठी जो कणखरपणा दाखवला किंवा शहाबुद्दीन प्रकरणात जो काय कणखरपणा दाखवला, अॅट्रॉसिटी ऍक्ट आणण्यासाठी जो काय केंद्र सरकारने कणखरपणा दाखवला, त्या संदर्भात जी भूमिका घेतली होती ती भूमिका आता केंद्र सरकारने घेतली पाहिजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली पाहिजे आणि राष्ट्रपती यांनी घेतली पाहिजे आणि त्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशी भूमिका जी आहे ती उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे. उद्धव ठाकरेंच्या निवेदनावर विरोधी पक्षांकडून अनेक प्रतिक्रिया येतील किंवा मराठा समाजातील अनेक लोकांकडून प्रतिक्रिया येतील. त्या प्रतिक्रिया मॅक्स महाराष्ट्रावर तुम्हाला आम्ही दाखवत राहू. मी तुर्तास इथेच थांबतो, आपण पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. पण 10 वाजता निखिल वागळे यांचा शो तुम्ही चुकू नका. एकूणच सरकार असो, विरोधी पक्ष असो, यांच्यावर सडेतोड बोलणारा शो आहे आणि अनेक त्रुटी. सरकार चालवताना लोकांच्या बरोबर असलं पाहिजे, सरकार चालवताना गरीब लोकांची आणि शोषितांची काळजी घेतली पाहिजे, सरकार चालवताना कोणाशी ममत्व अथवा दुजाभाव वागणूक केली नाही पाहिजे, या सगळ्यांचा परामर्श घेणारा निखिल वागळे यांचा शो रात्री 10 वाजता पाहायला विसरू नका. मी इथेच थांबतो, आपण पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.